हॅलो फ्रेंड्स, कसे सगळे आशा करते सगळं मस्त असणार. मी पण मस्तच आहे. तर काय चाललं सर्वांचं आता थोडं म्हणजे ना, आज 2 वेळा लाईव्ह आले. आता पण 2 मिनटापूर्वी मी लाईव्ह आले होते. तर पण ना काय की व्यवस्थित म्हणजे लाईव्ह राहता आलं नाही. आमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मग मी आता ब्लॉग बनवते. तर काय चाललं सर्वांचं. आणि सगळ्यात पहिला तर साडी बघा माझी होती, रंगा साडी. येताना ना सगळेजण बघतच होते, छान आहे ना साडी, मस्त आहे की नाही. 26 जानेवारीला घेतली होती साडी. आणि आमच्या इकडे पाठच्या साईडला बघा सगळं पूर्ण जंगल आहे ना. पाठचा दरवाजा आहे हा वाला पाठचा दरवाजा आहे. तर इकडे ना पूर्ण जंगल आहे, तर सगळं म्हणजे पूर्ण काळोखच आहे. तर आणि बाहेरची लाईट नंतर चालू नाही केली कारण मच्छर येतात. तर काय चाललं आहे सर्वांचं. सर्वांची जेवणं वगैरे झाली असणार. आता मी जाते आंघोळीला आणि पूर्ण जेवण बनवतात. म्हणजे मला दाखवू नाही शकत कारण कॅमेऱ्याच्या समोर यायला ना त्यांना लाज वाटते जरा, नाही करत. तर मला स्वयंपाक बनवायची काही गरज नाही आहे. सर्व स्वयंपाक झाला आहे, पोरांनी बनवला आहे. डाळ भात भाजी, आता भाजी बनवते होतो आणि भाजी बनवते. म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करते पण तो नाही ऐकणार. तर विचार केला चला सकाळी मला ब्लॉग बनवायला नाही जमलं तर आता तरी बनवते, आहे की नाही. आणि तुमच्या सगळ्यांना माहिती उद्या आहे संडे, उद्या सर्वांना सुट्टी असणार आहे. माझी 5 वाजता सुट्टी होईल. आणि परवा मी सुट्टी घेतली आहे कारण परवा कावड घेऊन जाणार आहे मी महादेवाचं. सोमवार आहे, तर पहिलीच वेळा जाते. तर मला खूप म्हणजे असं मनामध्ये हे वाटतं की कधी जाऊ म्हणून. तर बघूया एवढ्या लांबपर्यंत मी चालू शकते काय. तर मला तर असं वाटतं की महादेवाची कृपा आहे, तर चालण्याची शक्ती पण तेच देणार, बरोबर की नाही. तर जास्त पाणी नाही टाकायचं ना. नाही. तर चला पाणी गरम झालं आहे. आता मी जाते आंघोळीला आणि भाजी पण झाली आहे ऑलमोस्ट. आता सर्व म्हणजे झाले. आणि तुमच्या सगळ्यांना सांगते म्हणजे सकाळी मला ना ब्लॉग बनवायचं होतं. नाही थोडं ब्लॉग बनवते. तर मोबाईल ठेवला खिडकीमध्ये मी. तर सकाळी ना काय झालं, ब्लॉग बनवायचं होतं मला, पण मी उठलेच उशिरा. आणि उशिरा उठल्यामुळं ना काय झालं की सगळी घाई गडबडच म्हणून गेली. मग त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला जमलं नाही. म्हणून मी सकाळी कामावर जाताना थोडंसं लाईव्ह आले होते. आणि म्हणजे रिक्षा पकडताना लाईव्ह आले होते. नंतर मग आत्ता थोड्या वेळ लाईव्ह आले. मला ना इतके छान व्हिडिओ बनवायचे होते ना, पण तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे कंपनी तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की एकसारखेच व्हिडिओ असतात ना मशीन चालवताना. पण काय करणार, काम आहे, काम तर केलंच पाहिजे ना. आणि ऑलमोस्ट संडेला पण सुट्टी नसते. अगर म्हणजे असं सुट्टी असेल तर मी घरी जाऊन पण व्हिडिओ बनवणं असं होऊ शकतं. पण मला तसं नाही करता येत कारण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की काम केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणून माझे जास्त करून कामाचेच व्हिडिओ असतात, मशीन चालवतानाच व्हिडिओ असतात. तर आणि अजून कोणाचं म्हणजे माझ्या आई वडील कोणच नाही आहेत ना, तर कोणाचा सपोर्ट नाही, भाऊ बहीण कोणीही नाही. मला सर्व बघायचं असं 2 मुलं घर वगैरे सगळं. त्यासाठी खूप जास्त जिम्मेदारी आहे. आणि जास्त जिम्मेदारी असते तर जास्त काम पण असतं. त्यातूनच मी मला थोडा असा वेळ काढते, थोडा टाईम काढते मी माझ्यासाठी. तर तरी पण मी प्रयत्न करते की म्हणजे असे वेगळे जरा व्हिडिओ बनवून. पण जसं जमेल तसं करते. तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा, ठीक आहे. आणि 11:30 वाजता शॉर्ट व्हिडिओ येणार आहे. आत्ता मी इथेच उभा राहून बनवलं शॉर्ट, कारण कंपनीमध्ये नाही जमलं. इंस्टाग्राम फेसबुकवरती बनवलं मी, पण कंपनीमध्ये मी विचार केला जरा आज 15 ऑगस्ट आहे, तर आज घरी जाऊनच एक व्हिडिओ झाला पाहिजे. तर ठीक आहे, चला. तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा जेवढं होईल तेवढं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे, बाय.